निफाड तालुक्यातील सारोळेथडी येथे कैलासवासी ताराबाई निवृत्ती नागरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील स्वरभास्कर कीर्तन केशरी म्हणून ज्यांचा नाम उल्लेख केला जातो असे श्रीरामपूर येथील हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज रंजाळे यांच्या सुश्राव्य अशा मधुर वाणीतून कीर्तनाची सेवा संपन्न झाली। गाणकोकिळा निळोबा महाराज सूर्यवंशी, संगीत विशारद हरिभक्तपरायण शिवराम महाराज बोराडे, मृदुंग वादन सम्राट हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज घायाळ, स्वरगंधर्व हरिभक्तपरायण राहुल महाराज सानप व वैकुंठवासी योगीराज तुकाराम बाबा संस्थांचे भजनी मंडळ, सारोळेथडी येथील भजनी मंडळ तसेच पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी साथ दिली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारे विनेकरी हरिभक्तपरायण किरण महाराज सानप यांच्या अनमोल नृत्याच्या हावभावात श्रीराम साऊंड सिस्टीम यांच्या सर्वोत्कृष्ट सिस्टीमसोबत जय जनार्दन मंडप कसबे सुकेने यांच्या वॉटरप्रूफ सभागृह मंडप सुंदर अशा डेकोरेशन असलेल्या मंडपात हजारो आप्तेष्ट मित्र नातेवाईक यांच्या उपस्थितीत कैलासवासी सौभाग्यवती ताराबाई निवृत्ती नागरे यांच्या वर्षश्राद्धानिमित्त त्यांना अभिवादन करत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी आईच्या पुण्यस्मरणानिमित्त राजाराम निवृत्ती नागरे यांनी त्यांच्या संकल्पनेतून व त्यांचे बहीण भाऊ सुरेश यशवंत नागरे, विठ्ठल मुरलीधर नागरे, शिवाजी बाबूराव नागरे, आकाश रमेश नागरे, सुमन फड, मंगल काकड, संगीता वाघ, हिराबाई लहाणे, सुरेखा हाडपे, मीराबाई सानप, कमल सानप, विमल भावड व इतर भावंड भविष्यात अनेक समाज उपयोगी व विद्यार्थी हिताचे पर्यावरण विषयक दातृत्व भावनेने अनेक उपक्रम राबवत आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला। महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, सारोळेथडी।